चला तर मग आज बनवूयात सरबत. थंडगार असं खूप छान असं लागतं हे. थंडी गेलेली आहे, उन्हाळा चालू झालेला आहे. तर चला तर सुरुवात करूयात. एका वाटीमध्ये मी 1.5 चमचा असा सब्जा घेतलेला आहे. त्यात पाणी घेतलेलं आहे. आपल्या आवडीनुसार घ्यायचं आणि त्यानंतर मग ह्याला भिजू घातलेलं आहे. त्यानंतर हे जे आहे हे स्ट्रॉबेरी जेली घेतलेली आहे मी. भरपूर प्रकारच्या फ्लेवर आहेत, पण मी स्ट्रॉबेरी घेतलेले आहे. तर त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ही अर्धी वाटी असं ते मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. आणि गॅसवरती छोटंसं हे बाऊल ठेवला होता, तर त्याच्यामध्ये मी हे ओतून घेतलेलं आहे. आणि 1.5 वाटी पाणी आहे, तर त्याच्यामध्ये मी उकळायला ठेवलेलं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम घेतलेले आहेत, ते वाटून घेतले आणि त्यात साखरही टाकली होती. आणि त्यानंतर हे उकळत होतं. त्यानंतर दूधही मी एका साईडला 1 लिटर दूध होतं हे, तर मी हे एका साईडला ठेवलं होतं. तर त्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची. तर ते दीड चमचा खूप झाले, नाही तर खूप थिक होतं. आणि मग ते हलवून घेतलं. त्यानंतर काजू बदामाची पेस्ट होती, तर म्हणजे पूड होती, ती टाकलेली आहे. त्याला व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे. त्यानंतर हे उकळलं होतं जेलीचं मिक्सचर, तर ते मी ताटात टाकून घेतलेलं आहे. ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं, त्याला हलवायचं नाही. टाकल्यानंतर एका साईडला ठेवून दिलं. आणि त्यानंतर हे थोडंसं अजून टाकलं मी काजू बदामाची पेस्ट. आणि त्याच्यानंतर मग मी एक ॲपल घेतलं. आपल्याला आवडेल ते फ्रूट घ्यायचं. मी ॲपल घेतलं होतं, तर ते चिरून घेतलं. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये केसर टाकलं होतं दुधामध्ये. आणि त्यानंतर ते चांगलं ढवळून घेतलं. त्यानंतर मी सफरचंद त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि त्यानंतर सब्जा टाकला आणि चांगलं मिक्स करून घेतलं. आणि मग नंतर मग मी काय केलं, जेली सेट झाली होती, तर ती फ्रीजमध्ये ठेवली होती थोड्या वेळ. तर मी बाहेर काढून घेतली आणि त्याला चांगलं असे छोटे छोटे क्यूब्स करून घेतले त्याचे. हे पहा किती छान झालेले आहे. तुम्हाला जर थोडा वेळ ठेवू शकले तर अजून थोडा वेळ ठेवू शकता तुम्ही. मला थोडी घाई होती म्हणून मी घेतली काढून. आणि त्यानंतर हे बघा किती छान छान क्यूब झाले. मग हेही काढून घेतले मी त्याच्यामध्ये. खूप छान टेस्ट लागते ह्याची जेलीची. तर हेही मिक्स करून घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये. आणि हा झाला रेडी सरबत. त्याच्यावर मी बदामचे तुकडे टाकलेले आहेत. खूप छान लागतो, तर एकदा नक्की ट्राय करा. ओके, बाय.